धावा 2 मात्र त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतील आणि 5 बॉल 14. 5 बॉल 14. आणखीन एक स्वेल चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय म्हणजे आता मॅच जिंकण्यासाठी 5 बॉल. तेरा 5 बॉल मध्ये 13. 5 बॉल 13. मॅच संपलेली नाहीये. दोन्ही टीमसाठी ती ऑन आहे. आणि इकडे पाहूया पंचांचा इशारा. नो बॉल. आणि तिसऱ्या पंचांची मागणी देखील या ठिकाणी करण्यात आली आहे. या नोला चॅलेंज केलंय. नो बॉल. चला समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळते. 5 बॉल 12. 5 बॉल 12. थोड्याशा अवंतर धावा देखील येताना पाहायला मिळतात. यस नो बॉल. आणि यानंतर मोठा फटका मारण्याची नामी संधी देखील असणार आहे. 5 बॉल मध्ये 12. थोडीशी चर्चा. सामना अधिकाधिक रंगतदार होऊ लागलेला आहे. एक मॅरेथॉन सामना प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील असा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक जबरदस्त चालला असणारा सामना. नोय. फ्रीट पाहूया. फ्रीटचा फायदा प्रथमेश ठाकरे इम्रोज खान दोघांमधील लढत पाहायला मिळते. प्रचंड चुरस प्रचंड चुरशीचा सामना. 5 बॉल 12 धावांची आवश्यकता. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा परंतु टायमिंग नाही त्या ठिकाणी झालाय आणि फ्री हिट होती. त्याचा फायदा मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळालाय. आणि आता 4 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. 4 बॉल 11. अजित यादव लेदर बॉल क्रिकेट मधील चांगलं नाव आहे. मुंबई प्रीमियर लीग यावर्षी जबरदस्त कामगिरी केली याच अजित यादवने. वानखेडे स्टेडियमवर तोच बॅटिंग करतोय. यावेळेला स्ट्रोक खेळलाय ऑन साइडला आणि पाहूयात पंचांचा इशारा. 2 धावांचा. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 3 बॉल 9 म्हणजे एक मोठा फटका पाहिजे. 3 बॉल मध्ये 9. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता बॅटिंग टीमला. बॉलिंग टीमला मात्र सध्या चांगल्या परिस्थितीमध्ये. 3 बॉल मध्ये 9. अजित पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल परंतु आता तिकडे देखील धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे 2 बॉल 9.
रविलिंगाला नवीन बॅटर 2 बॉल 9 धावांची आवश्यकता एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता या ठिकाणी आणि तोही षटकार मारावा लागेल पाहूया काय होईल यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हो फटका मात्र या ठिकाणी खेळलाय आणि तो सुद्धा चौकारासाठी जातोय आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या बॉलवर ज्या ठिकाणी 1 बॉल आणि 5 कंपल्सरी चेज नियम आहे म्हणजे या बॉलवर षटकार मारायचा आहे एक बॉल 5 शेवटच्या बॉलवर आता मात्र षटकार मारायचा आहे कोण म्हणतं सामने सकाळीच रंगतात ते सकाळी सुद्धा रंगतात दुपारी रंगतात संध्याकाळी रात्री मध्यरात्री आणि थोड्या वेळाने पहाटे एक बॉल चला सीमारेषेहून थोडीशी गर्दी कमी करा एक बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी धावांची आवश्यकता असणार आहे 5 काय होणार शेवटच्या बॉलवर येणार का मोठा फटका प्रथमेश ठाकरे चांगले बॅटर आहेत प्रयत्न ते करतील इमरोज भारतातील आघाडीच्या बॉलर पैकी एक आहेत 1 बॉल 5 धावा सामना रंगलाय शेवटच्या बॉल पर्यंत मात्र तो आता आलाय परंतु पाहूया षटकार मारला गेला तर सामना सिंग पॅकरच्या दिशेने जाईल आणि नाही मारला गेला तर आयात 11च्या बाजूने जाताना पाहिलं मिळेल पाहूया 1 बॉल 5 बामणे ट्रॉफीतील रंगतदार मॅच मॅरेथॉन मॅच जास्त वेळ चाललेली मॅच आज आपण या ठिकाणी पाहतोय 1 बॉल 5 प्रथमेश ठाकरे जर का इकडे षटकार आला तो डोक्यावर घेतला जाईल त्यांना परंतु इमरोज यांची चर्चा होईल जर या ठिकाणी मॅच नाही प्रतिस्पर्ध्यांकडे जाऊन दिली तर चांगला बॉल टाकला तर 1 बॉल 5 बामणे ट्रॉफी ओ इकडे वाईट बॉल घोषित केला था 1 बॉल 4 म्हणजे षटकार नाही चौकार पण चालू शकतो पाहूया काय होईल दबाव दोन्ही बाजूला आहे प्रचंड उत्कंठावर्धक सामना 2 तास चाललेली 2-2.5 तास चाललेली मॅच कधी रिझल्ट लागतोय प्रेक्षक देखील वाट पाहतात 1 बॉल 4 प्रथमेश ठाकरे एका बाजूला आहेत एका बाजूला जर पाहिलं तर इमरोजा आहेत 1 बॉल 4 इमरोज यावेळेला कोलवटप्प्याचा बॉल त्याला खेळले खरे हो काय झालंय चमत्कार याचा शेवट काय व्हावा दोन्ही टीम चांगल्या खेळल्या क्वालिटी क्रिकेट
हॅलो. चला मॅच सुरू करायची आहे. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन. हा चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी या. चला टॉस करा. रवी कॅप्टन या. किती ओव्हरची मॅच ते पण कळवा.